मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दोन फलंदाज सिद्धेश घुटे आणि त्याला साथ देण्याकरता तुषार लोखंडे यांना आपण पाहणार आहोत. काय जबरदस्त अगोदरचा मॅच अक्षरशः जिंकला गेला. रोहित पारधीचा दमदार शो आपण पाहिला. जबरदस्त फलातून बॅटिंग पाहायला मिळाली रोहितची. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 12 चेंडूमध्ये त्याने भरपूर धावा बनवल्या आणि एक मोठा विजय प्राप्त करून दिला आपल्या संघाला. रोहित पारधी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. सध्या तरी रोहित नाव खूप चर्चेमध्ये आहे या आई गावदेवी ट्रॉफी मध्ये. मागचा सामना आपण पाहिला तर मग जबरदस्त खेळ त्याचा देखील राहिलाय. रोहित पारधी अँड सलामीची जोडी आपण पाहतोय. तुषार लोखंडे आणि सिद्धेश कुटे हे सलामीची जोडी आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे सुंदर लपलेलं मैदान, जय बजरंग स्फोट कोल्ही पालनापाडा असं हे सुंदर मैदान आहे आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्चक ही स्पर्धा आपण पाहतो. मॅचला होती सुरुवात. रोहितचा पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता इथून मात्र आडव्या बॅटनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. व्हाईट बॉल अवंतरच्या सुरुवात एक धाव फलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्राच्या सुरुमध्ये एक धाव मात्र धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट हाताळलाय रोहित पारधीनं. सिद्धेश कुटे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर मग 18 बॉल मध्ये 35 रन त्याने देखील बनवले या स्पर्धेमध्ये. ओहो, यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. अशा प्रकारची जर लेन हाताळली तर निश्चितच तुम्ही दबाव निर्माण करू शकता या पहिल्या इनिंग मध्ये. साई कृपा स्कोर गोलींची या संघावरती, परंतु सिद्धेश एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो देखील भरपूर मॅचेस खेळलाय व्यवसायी तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्याच्यानंतर या असोसिएशन व्यतिरिक्त देखील त्याचा खेळ खूप चांगला राहिलाय त्यांच्या गावासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा ही मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि गणेश मात्र बीट झाले होते. रोहनचा चांगला प्रतिसाद मिळाला गेलाय चेंडूला अडवण्यामध्ये. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले 3 या अंकांवरती. थेंबे थेंबे तले सचिन. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या या पटलावरती. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर डॉट आणि आता मात्र ह्या 2 धावा धावफलक पोचले गेले 3 या अंकांवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. आणखी एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निश्चित तुषार यांनी थोडासा सल्ला दिला की सरळ बॅटनं देखील धावा येऊ शकतात. कारण सचिन तेंडुलकर यांनी निश्चितच म्हटले आहे क्रॉस द बॅट म्हणजेच बॅट क्रिकेट. जेवढ्या तुम्ही सरळ बॅटने धावा घ्याल ना तेवढ्या धावा निश्चितच तुमच्या टीम करता चांगला पाहायला मिळतील. वेळेस शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत महेश. एक सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पोचले गेले 4 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4. षटकातील पुढील बॉल हो सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण हा वेगवान चेंडू पाहिला, ईस्टर्नवरून ट्रॅव्हल होताना पाहिला. इथून अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉट येतोय परंतु बॅटरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. इस्टॅनच्या वरून ट्रॅव्हल झालाय की मग हलकासा इस्टॅना चुकून चेंडू निघून गेला.
आणि निश्चितच स्टँड वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्याच कारणास्तव फेअर डिलिव्हरी असणार आहे. पुढील बॉल. यावेळेस बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि या 2 धाव्याने धावफलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजे 6 अंकांवरती. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ आहे तो इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहणार आहोत 6. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला 6 धावा. आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग साई ग्रुप ऑफ बोलीन संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. किरिस का सुनने का गाना? किरिस का किरिस का सुनने का? दिल ना दिया दिल ना लिया. चला मॅचला होती सुरुवात. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉलला, चढून निघून गेलाय. तुमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी सीमारेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग सिद्धेश गुडेची बॅट अगदी शांत होती, पण जिथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथून मात्र बॅट बोलू लागले. यावेळेस इनफिल्डच्या वरून केले गेले, खाली क्षेत्र आहे, नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू वेगाने प्रस्थापित झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता आणि या चौकाराने धाव फलक अगदी वेगाने पुढे सरकलाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आता मात्र धावफलक योग्य त्या स्थितीमध्ये पाहायला मिळालंय. अग्रगण्य स्थितीमध्ये निश्चितच धावफलक पोहोचलं गेले, ज्या अनुषंगाने खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर मोमेंट अक्षरशः चेंज केलं सिद्धेश घुटे या खेळाडूने. पहिला बॉल ओव्हर पिच समोरच्या दिशेने केलं, त्याच्यानंतर हॅपटॅकर पाहायला मिळाला. पॉइंटच्या वरून चौकार देखील आलाय. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल शेल. आणि अखेरीस ज्या विकेटला निश्चितच पात करायचं होतं ती विकेट मात्र ठिकाणी मिळवली आहे. सिद्धेश गुटे बॅक टू द डगआउट. जी विकेट मात्र प्राप्त करायची होती रोफन याला, ती विकेट मात्र त्यांनी मिळवली आहे. अनिकेत दुबळे आले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीला रोहित पारदी, त्याच्यानंतर रोहन पारदी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत, परंतु रोहननं आपण पाहिलं तर मग थोडसे चुकीच्या दिशेने गोलंदाजी केली आणि अक्षरशः त्याचा फायदा उचलला होता सिद्धेश गुटेनं, परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. संघर्ष केल्याशिवाय यशाची चव देखील समजत नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांकावरती मिस्टर अनिकेत दुबळी. अखो टप्प्याची लेंद, परंतु चेंडू यावेळेस निघून गेलाय डिक्लेरेशन झोनच्या पलीकडे. मिळतील अनिकेत दुबळीला फक्त आणि फक्त या 2 धावा. खूप जबरदस्त हा गाजियर्स शॉट होता, सुंदर स्ट्रोक, हुकचा फटका, परंतु डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी 2 धावा निश्चित धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक
तोंडने पुढे सरकले 18 अंकांवरती. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत, परंतु चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर अनिकेत दुबळे नावाचा हा सिग्नेचर स्ट्रोक. षटकार 6. मडका मातीचा घेऊन पोरी पाण्याला जाय रे, मडका मातीचा घेऊन पोरी पाण्याला जाय. ते पोरीला डोळा मारला ती धावत बांधायला जाय, ते पोरीला डोळा मारला ती धावत बांधायला जाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. गगनचुंबी षटकार पाहायला मिळालाय. अनिकेत दुबळे ब्रँड आहे बोलिन्स गावाचा आणि त्याच्या बॅट मधनं षटकार आपण पाहिलाय. पुढील बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, परंतु आपण पाहिलं तर मग काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जरूर गेलाय. मग षटकार आहे की चौकार हे देखील पाहणं योग्य. यस, बाउंड्री रक्षक आहेत त्या ठिकाणी, निश्चितच त्यांच्या माध्यमातून चौकाराचा इशारा आलाय. आणि या 4 धावेनं धावफलक आता मात्र पोहोचले गेले 28 अंकांवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे अटॅक जो ऑन केलाय तो सक्सेसफुल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 बनवल्या होत्या सिद्धेश गुटेने, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आऊट झाला. त्याच्यानंतर अनिकेत दुबळे आले आणि 3 मध्ये निश्चित आपण पाहिलं तर मग 12 धावा त्यांनी देखील बनवलेत. म्हणजेच आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन खूप चांगली आहे, खूप खोल दर्जाची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते साई कृपा स्पोर्ट बोलिंग संघाकडे. अजून सुद्धा शेवटचं 1 षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील हे देखील पाहणं योग्य. आता मात्र हे शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत आकाश पारधी. एक आणखी जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त डायरेक्शन दिलं गेलं 2 स्ट्रोक साठी. योग्य ती दिशा पाहायला मिळेल आणि योग्य ते स्ट्रोक मात्र अनिकेत दुबळेच्या बॅट मधनं आपण पाहिलेत. आता मात्र तुषार लोखंडे बॉलिंग ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल या टेबलेस आपण पाहतोय मेजबानी होती ना ती स्वीकारली आहे. षटकार येतोय आणि षटकारानं धावफलक पोहोचलं जाईल डेंजर झोन मध्ये. 34 या आकड्यांवरती सध्या धावफलक हे पोहोचलं गेलंय. बांधायला जाय. धन्यवाद थँक्यू सो मच. रोहितने जे कमावलं होतं त्याच्यावरती मात्र पाणी ओतलं गेलंय असं म्हणायला लागेल. आणखी एक बैठक स्ट्रोक मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. तुषार लोखंडे या खेळाडूचा खेळ आउट. यावेळेस थोडस हॅपीनेस पाहायला मिळाले. झाडू स्फोट भिड्याचा पाडा संघाचे सर्व खेळाडू. विकेट आली आहे तुषार लोखंडेची, परंतु दुसऱ्या बाजूने अजून सुद्धा अनिकेत दुबळे सज्ज आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त फलंदाज हर्षल भावर आलाय. तो देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सातत्याने त्याचा रेकॉर्ड जरी आपण पाहिला ना वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये तर उल्लेखनीय कामगिरी त्याची देखील राहिली आहे. तो इथून आपण पाहिला तर सध्या धावफलक खूप स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखी धावफलक पुढे न्यायचं असेल तर मग चांगला खेळ इथून मात्र हर्षलला देखील पुढे न्यावा लागेल. चेंडू फेकून झाले 3ऱ्या षटकातील 2, अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. आकाश पारधीचा हा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. ओहो चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू अखेरीस निघून गेला सीमा पार. चौकार 4. धन्यवाद थँक्यू सो मच. जणू काही धावांचा माउंटेन उभा केला या ठिकाणी. खूप मोठा पहाड डोंगर हा उभा केलाय
चेंज ऑफ द बेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धावफलक पोहोचले गेले 38 अंकांवरती. अजूनही दोन्ही चेंडूंचा इथून खेळ मात्र बाकी आहे. अगोदरचा बॉल ओव्हरपिच बॉल होता, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं होतं बॉलला. हर्षलनं मात्र 4 धावा मिळाल्या. त्याच्यानंतरचा बॉल धीम्या गतीने मात्र फेकला गेला आणि त्या धीम्या गतीमध्ये बॅटरला मात्र पूर्णपणे बीट केलं गेलंय. आकाशचा पुढील बॉल, यावेळेस वेगवान बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले जरूर, परंतु एक सिंगल धाव ही वेगानं पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेनं धावफलक पोहोचलाय 39 आकड्यांवरती. इथून मात्र एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजाला यावेळेस विकनेस पकडावी लागेल आणि की दुबळीची जी कमजोरी आहे ती मात्र पकडावी लागेल, परंतु अनिकेतचा जो स्ट्रेंथ आहे ना, जी ताकद आहे ना, ती खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाले. अखो टप्प्याची लेंथ होती, ऑन साइडला चेंडूला उडवलाय, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा हा षटकार अनिकेतच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 45 आकड्यांवरती आणि इथून जिंकण्याकरता 46 धावा या विजयाकरता बनवावे लागतील. धन्यवाद. तुम्हाला देखील आम्ही संधी जरूर देणार आहोत, परंतु सध्या जाऊया आपण पुढील मॅचच्या टॉस कडे. आई जीवदानी स्फूट गिरीज आणि आई अष्टभुजा स्फूट लहुपाडा टीमच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, आई जीवदानी स्फूट गिरीज आणि आई अष्टभुजा स्फूट लहुपाडा टॉस करण्याकरता त्वरित या. चला, घाई करायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिद्धेश घुटे अँड ऑल प्लेयर्स आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. टॉस या ठिकाणी केला जाईल दोन संघामध्ये. एका बाजूने पाहायला मिळतील आमचे मित्र दिनेशजी, दुसऱ्या बाजूने अजय. दोन्ही आमचे मित्र आहेत आणि दोन मित्रांच्या मध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. अजय लहांगे आणि दिनेश थपड आहेत, त्यांच्या मध्ये हा टॉस केला जातो. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग आई जीवदानी स्फूट गिरीज संघाच्या बाजूने लागलाय. डिसाइड बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करावी लागणार आहे आई अष्टभुजा स्फूट लहुवडा या संघाला. दोन्ही टीमला आम्ही पुढील मॅच करता शुभेच्छा देतो आणि चला चालू असलेल्या मॅच कडे बोलतोय. सध्या तरी धावफलक आपण पाहिला तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये हे धावफलक साईकृपा भोळीन संघाचा आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्यामध्ये आपण पाहिला तर मग जबरदस्त शो अनिकेत दुबळीचा राहिला. त्याच्यानंतर सुरुवात लाजबाब राहिली आहे ती म्हणजेच सिद्धेश घुटेची. सुरुवात थोडीशी कठीण झाली होती, परंतु योग्य त्या वेळेवरती अगदी जो घेर एक्सचेंज केला ना सिद्धेश घुटेनं आणि त्याच्यानंतर शेवट देखील खूप गोड केला अनिकेत दुबळी या खेळाडूने. धावफलक आपण पाहिला तर मग 45 आकड्यांवरती पोहोचला गेला आणि 46 धावा इथून विजयाकरता बनवायच्या आहेत. चला, पहिलं षटक टाकण्याकरता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील सिद्धेश घुटे, रोहित पारधी
त्यानं देखील जबरदस्त खेळ केलाय मागच्या मॅच मध्ये. आज रोहित पारधी देखील खूप चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्या अनुषंगाने त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चला मॅचला होती सुरुवात. ऑन स्ट्राईक वरती रोहित पारधी. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम्स टू हर्षल आहेत, पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला आहे रोहितचा देखील खेळ. आउट. झुमका 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 घेन पाहिजे मला झुमका पोरा घेन पाहिजे मला झुमका पोरा घेन पाहिजे मला झुमका निश्चित शॉट खेळत असताना मात्र आपण पाहिला तर मग सेल्फ कंट्रोल थोडस मात्र खचलं गेलं आणि तिथे मात्र आपण पाहिला तर मग झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज रोहित पारधी मात्र बाद झालेत. आता मात्र इथून जबाबदारी आहे ना ती आकाशच्या खांद्यावरती पाहायला मिळेल, कारण एक महत्वाचा फलंदाज मागच्या मॅच मध्ये आणि एकतर्फी अक्षरशः मॅच आहे तो जिंकला, परंतु यावेळेस मात्र 0 धावसंख्येवरती तो बाद झालाय. सिद्धेशचा पुढील बॉल. यावेळेस रोहन आल्या आल्या मोठा फटका खेळण्याची जी मानसिकता आहे, परंतु झेल होता, झेल मात्र सोडला गेलाय. नाराज आहे, थोडस अपसेट पाहायला मिळाले. साईनाथ भावर देखील सिद्धेश गोटे देखील थोडेसे नाराज झालेत, कारण झेल खूप महत्वाचा होता. खूप वेल हवेमध्ये बॉलला आपण जरूर पाहिलं होतं लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. रोहनने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याची ती मानसिकता आहे ती केली होती. इथून मात्र आपण पाहिला तर मग थोडासा बॅटरच्या शरीरापासून लांब ठेवला गेलाय हा टप्पा, म्हणून तिथून हलकस मात्र वळण देण्याचा प्रयत्न केला होता सिद्धेश गुटेनं. आणखी एक चेंडू आपण पाहिला तर मग हा डॉट पाहायला मिळतोय. बॅटचा टॉप एज चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावेने धावफलक पुसले गेले 4 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4 विकेट, 2 डॉट आणि 2 धावा. म्हणजेच अशा प्रकारचं हे सध्या आपण पाहिलं तर बॉलिंगचं हे विश्लेषण आहे. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपला गेलाय. थोडंसं ऍक्टिव्ह आहेत बॅटर रोहन पारधी ऑन स्ट्राईक वरती, पण तो नुसतं ऍक्टिव्ह राहून चालणार नाहीये, त्याच्याकरता प्रमुख रोल देखील करावा लागेल. सुंदर शॉट सिलेक्शन आहे, परंतु तुषार लोखंडे फ्रेम मध्ये पाहायला मिळालेत. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल रोहन पारधीचा देखील खेळ. आउट. प्यार तू हाय माझा प्यार तू हाय एकाच बदम पिस्ता प्यार करा नुसता तुला प्यार करा नुसता एकाच बदम पिस्ता प्यार करा नुसता तुला प्यार करा नुसता एकाच बदाम पिस्ता प्यार कर नुसता तुला प्यार कर नुसता एकाच बदाम पिस्ता प्यार कर नुसता तुला प्यार कर नुसता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तर ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी होती. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, परंतु तिथून मात्र काय जबरदस्त हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स कापू शकले नाहीयेत. आणि झेलच्या स्वरूपात रोहन देखील परतले डगआउटला. इथून गणेश आलेत न्यू बॅटर. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गणेशने देखील केला ऑन साईडला. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होईल. आकाश देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्ना फिरायला लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतनलं कामाला बापू घरी काम नाही करना.
5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. अजूनही जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नंबर 2 आपण पाहणार आहोत. सुनील भोईर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक 5. यस, बॅटरने रिव्ह्यू घेतलाय रन आउट साठी. सॉरी, थोडस लक्षांश दुसरीकडे होत. वरती आणि डिसिजन आहे आउट. फलंदाज बाद आहे आणि दुसरा फलंदाज लगेच मात्र पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि एक जबरदस्त मॅच आपण पुढे पाहणार आहोत. आई जीवदानी स्फूट गिरीज आणि आई अष्टभुजा स्फूट लहूपडा, दोन दिग्गज संघामध्ये आपण पुढील मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत आणि भरपूर वेळा आमने सामने आलेत. प्लस मायनस पॉइंट दोन्ही संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु नेक्स्ट मॅच कशा प्रकारे होईल हे देखील आपण पाहणारच आहोत. परंतु सध्या मॅच थोडीशी गंभीर झाली आहे. टीम जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकरता अमित पारधी नो बॅटर. सरळ बॅटने यावेळेस स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. पुन्हा एकदा तुषार लोखंडे आहेत लॉंग ऑफ एरियामध्ये. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळेल. आउटफील्डचे एक जबरदस्त फिल्डर आहेत. बॉलर आपण पाहिला तर मग सुनील भोईर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. यावेळेस हा झेल मात्र पकडला जाईल. आणखी एक धक्का बसतोय, धक्के पे धक्का. थोडीशी टीम आपण पाहिले तर मग बॅकफुट वरती पाहायला मिळाली आहे. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा. तू बिग तू तूर तुझा वाजवणार भाऊ एकतरी चाला मले नाचवणार. तू बिग तू तूर तुझा वाजवणार भाऊ एकतरी चाला मले नाचवणार. अगं सालीस नाचायचं हवा ना तर लग्नाचं ना होऊस तावलं साले हार हुर ना कंतूर योत हार हुर ना कंतूर दर पटरी ना पेवसूर दादा दर पटरी ना पेवसूर. नो बॅटर अरविंद आलेत. इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. अरविंदला देखील पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये तुषार लोखंडे आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धाव्यानं जास्त काही फरक पडणार नाहीये. 2 धाव्यानं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 8 या अंकांवरती. पूर्णपणे सामन्यावरती जी पकड आहे ती अक्षरशः मजबूत केली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. अनिकेत दुबळी यांच्या भरून एवढेच चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. 2 धाव्याने धावफलक आता मात्र बऱ्याच उशिरानंतर दुफेर आकड्यामध्ये पाहायला मिळाला. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजेच आपली जबाबदारी. निश्चितच जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये सापडता तिथून मात्र जी जबाबदारी आहे ना ती स्वीकारायला हवी. परंतु इथून आपण ज्या अनुषंगाने हे प्रयत्न पाहतोय ते प्रयत्न थोडेसे असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळालेत. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडनं हा एकतर्फी मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखी एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सागर पारधी. तुम्हाला देखील आम्ही संधी जरूर देऊ, परंतु सध्या आपल्याला मॅच जी आहे ती कंप्लीट करायची आहे. सागर पारधीने बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पूर्णपणे अक्षरशः मॅच आहे तो फसला गेला भिड्याचा पाडा या संघाकरता. आता मात्र हा डाव्या हाताचा बॅटर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र बदल नक्कीच पाहायला मिळेल.
लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्या कारणानं मैदानाच्या आतमध्ये हा बदल हा करावाच लागतो आणि बदल ही कालाची गरज आहे. निश्चितच इथून मात्र जे प्रयत्न आहेत ना ते कंटिन्युअली ठेवायला लागतील. मॅच जिंको किंवा हरो, परंतु आपला जो नॅचरल गेम आहे ना तो सातत्याने चांगला खेळावा लागतो क्रिकेटच्या या पटलावरती. इथून मात्र आणखी 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेनं धावफलक पोचल्या गेल्या 12च्या घरामध्ये. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत एकंदर 6, म्हणजे हा षटक देखील संपन्न झाला. 12 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 12. इथूनही अजून मॅच जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 34 रन्स. हर्षल भावर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षल भावर निश्चितच फलंदाजी करत असताना आपण पाहिला तर मग एक चौकार आणि एक सिंगल धाव घेतली होती, परंतु त्याच्यानंतर शेवटचा बॉल अनिकेत दुबलीला मिळाला आणि त्याच्यावरती त्यांनी केलेला तो पहार खूप चांगला पाहायला मिळाला. चला घाई करायची आहे हर्षल. 6 चेंडू मध्ये 34 धावा अजूनही विजयाकरता बनवायच्या आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित आणि सागर. तेज तरार बॉल. यष्टीरक्षक बीट झाले तो हो. नो बॉलचा देखील इशारा आलाय. नो प्लस 1. आता मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रिव्ह्यू घेतला. तसं फेअर डिलिव्हरी आहे. हलकासा आपण पाहिला तर बॅटर पुढे आला होता आणि त्याच कारणास्तव हा लिगल बॉल असणार आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. हा स्ट्रोक खेळण्याकरता शॉर्ट रिटर्नला मात्र हो डायरेक्ट हिट देखील झालं होतं, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला गेला. त्याच कारणास्तव ही एक धाव मात्र इथून कंप्लीट होईल. 4 चेंडू 33 ची गरज आहे. डाव्या हाताचा बॅटर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. हा एकतर्फी सॉरी 31 धावा हव्या आहेत. अजून एक फलंदाज मात्र बाद. 32 धावा हव्या आहेत, परंतु सध्या बॉलिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते. सुरुवातीपासून आपण पाहिला तर मग बॉलिंग मध्ये खूप चांगला दर्जा जो आहे तो पाहायला मिळाला आहे. साई कृपा स्पोर्ट बॉलिंग संघाकडनं सुरुवातीला आपण पाहिलं तर सतीश गोटे, त्याच्यानंतर सुनील, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय हर्षल, चांगले गोलंदाज आहेत आणि निश्चितच चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या मॅच मध्ये असेल की मग या दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगले खेळलेत. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडनं काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षरशः आपण पाहिलं तर मग बाबा स्पोर्ट विबी पाडा या संघाला मात्र त्यांनी मागे ठेवलं. त्या टीम मध्ये आपण पाहिलं तर मग मनीष तारबी सारखा खेळाडू देखील होता, जो नव्यानं खूप प्रसिद्ध झाला. कमी वयामध्ये मनीष तारबीने देखील पदार्पण केलं क्रिकेटच्या पटलावरती आणि आज एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने
चांगला खेळ त्याच्याकडनं देखील पाहायला मिळालाय. आणि यावेळेस आपण पाहतोय आणखी एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट मध्ये अतुल ठाकरे आणि त्याच्यानंतर मनीष तारवी APL मध्ये निश्चितच खूप मोठी बोली लागणार आहे या दोन खेळाडूंवरती. लोकलमध्ये चेंडूच्या हाताळणी आणि आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील येतोय डॉट. आणि अशा प्रकारे सामना जो आहे तो जिंकलाय साई कृपा स्पोर्ट बोलिंग संघानं. पाहूया कुठल्या खेळाडूने जबरदस्त कारनामा केलाय या मॅच मध्ये. 4 चेंडूमध्ये 18 बनवलेत एका खेळाडूने. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग येस त्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग जरीमारी स्फोट गोखिवरे या संघाने 2 सामने जिंकल्याच्या सत्राला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठला एक संघ असा असेल की तो आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये बीरबाबा पापडे आणि ओम सागर ब्राह्मणगाव अशा प्रकारचे 4 संघ आहेत. आणि कुठला संघ अंतिम 3 मध्ये पोहोचेल हे देखील पाहणं योग्य आहे. चला यापुढे काय घडामोडी होतील आई गावदेवी चषक 2025 मध्ये त्याचं वर्णन ऐकण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र ते कधीच